रत्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 109. आता माननीय राज्यमंत्र्यांनी या विधेयकाच्या बद्दलचं जे काही सुतोवाच केलेलं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की 2024ला केंद्र सरकारने हे बिल पारित केलं होतं आणि आपण पारित केलं होतं. आपण पारित करून केंद्र सरकारकडे ज्यावेळेला पाठवलं तेव्हा त्यांनी काही त्याच्यात सूचना, काही दुरुस्तीसह सूचना पाठवल्या. त्या सूचनांसाठी हे बिल आत्ता आपल्याकडे आलं आहे. आणि त्याच्यातली प्रमुख सूचना जी सांगितलेली आहे की जातीनिहाय भेदभाव करता येणार नाही, लिंगनिहाय भेदभाव करता येणार नाही, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव जेलमध्ये तुम्हाला करता येणार नाही. मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मेहरबानीने किंवा राज्य सरकारने जे काही गेल्या 4 वर्षात आमच्यावर प्रेम केलं त्यामुळे ह्या जेलचा अनुभव चांगला आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यामुळे जेल कसं चालतं किंवा जेल काय आहे हे वकील म्हणून, आरोपी म्हणून, किंबहुना राजकीय पक्षाच्या संबंधित या सगळ्या गोष्टी हाताळण्याचा अनुभव असलेला एक कार्यकर्ता म्हणून मला अतिशय चांगलं माहिती आहे. जेलवरती बोलायला गेलं तर 2 दिवसाचं वेगळं अधिवेशन घ्यावं लागेल. कारण एक ते जेलच्या बाहेर आपल्याकडे, कारण जेल एक वेगळं राज्य आहे. जसं आपली घटना आहे तशी जेलची एक घटना आहे अलिखित, आणि ती अलिखित घटनेवरती ते जेल चालत असतं. आणि त्या जेलच्या बाबतीमध्ये जेलचे नियम, जेलचे काय, म्हणजे घटनेची जशी आपली कलम आहे तशी त्यांची कलम आहेत. आता जेल मॅन्युअल जर तुम्ही बघितलं, जेलचं एक मॅन्युअल असतं, ज्या मॅन्युअलप्रमाणे जेल, जसं आपलं लाल पुस्तक आहे, ज्या लाल पुस्तकावरती विधान परिषद चालते आणि लाल पुस्तकाच्या नियमामध्ये विधान परिषद कशी चालायला पाहिजे असं जसं असं तसं जेलचं एक मॅन्युअल असतं. ज्या जेलच्या मॅन्युअलमध्ये जेल कसा असायला पाहिजे, जेलचे नियम काय असायला पाहिजे, जेल कशा पद्धतीने चालायला पाहिजे, कैद्यांचे अधिकार काय आहेत, पोलिसांचे अधिकार काय आहेत, जेल सुप्रिटेंडंटचे अधिकार काय आहेत, जसं आपल्याकडे लिहिलेलं आहे तसंच त्यांच्याकडे लिहिलेलं आहे. आता मी या सगळ्या गोष्टींमध्ये जाणार नाही कारण हा विषय आजचा नाही आहे. परंतु जो विषय आत्ता आपण जो ह्याच्यामध्ये आणलेला आहे हा कायदा बनवण्यापुरता ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात जेलमध्ये काय परिस्थिती आहे. आज साधी मी एक छोटा विषय काढतो की ज्या आज पुण्यामध्ये साधारण आज येरवडा जेलमध्ये आज 70 गँगचे लोक आहेत. 70 गँग आहेत पुण्यात. या 70 गँगचे वेगवेगळे लोक हे पुण्यात आहेत. आणि मी हल्ली मध्यंतरी लोकलेखा समितीचा सदस्य म्हणून येरवडा जेलला आम्ही भेट दिली होती आणि सगळी माहिती घेतली की या 70 गँग कशा तुम्ही ऑपरेट करता. कारण हे 70 गँगचे लोक एकमेकामध्ये मिसळले तर आतमध्येच गँगवॉर होईल, आतमध्येच मर्डर होऊन जातील, आणि तशा ते होतात पण आतमध्ये मारामारी होते. मग जेलचे एक वेगळे अधिकार असतात, त्याला जेलच्या भाषेत अलाराम वाजवणं म्हणतात. एकदा अलाराम वाजला की मग ते सगळे अधिकार त्यांच्या हातात येतात, मग ते काही करतात. असे वेगवेगळे त्या म्हणजे त्यांची भाषा वेगळी आहे, आपली भाषा वेगळी आहे. आता त्यांच्या भाषेत बोलून हे सगळं समजवू का आपल्या भाषेत बोलून समजू हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आता दोन्ही भाषेत समजवायचं तर जेलमध्ये आता तुम्ही ज्याला म्हणताय ना की वेगवेगळे ठेवायचं, त्याला जेलमध्ये हंडी म्हणतात. जेलमध्ये त्याला हंडी म्हणतात. आणि जेलचा आरोपी जो असतो त्याला पहिला प्रश्न विचारला जातो की तू कुठल्या हंडीत आहेस. आता तू कुठल्या हंडीत आहे असं ज्या वेळेला त्याला विचारलं जातं मग तो सांगतो की मी याच्या हंडीत आहे. म्हणजे तो जो कोण दादा असेल, कोण जो भाई असेल, कोण. आता 1992च्या नंतर, विशेषतः 1992च्या नंतर ज्या वेळेला या देशात जातीय दंगली उसळल्या, त्या जातीय दंगली उसळल्याच्या नंतर जेलचे आरोपी धर्माप्रमाणे आपल्याला ठेवावे लागले. कारण हिंदू धर्माचे मुसलमान बाहेर दंगल चालू होती, त्या बॅरकमध्ये टाकता येत नव्हते, त्या बॅरकचे ह्या बॅरकमध्ये टाकता येत नव्हते. छोटा राजांचे लोक दाऊदच्या गँगमध्ये टाकता येत नव्हते, दाऊदचे लोक छोटा राजांच्या ह्याच्यात टाकता येत नव्हते. आता वैष्णव गँग तयार झाली आहे, ती पंजाबी लोकांची एक वेगळी गँग तयार झाली आहे. या पंजाबी लोकांचे ॲफिलेशन आपल्या पुण्यातल्या लोकांची शुभम लोणकरच्या गँगशी ॲफिलेटेड आहेत.
त्याच्यामुळे तुम्ही हे जे काय आता सांगताय आम्हाला, हे ऍक्च्युली तिथे जेलमध्ये प्रॅक्टिकली तसं होतंय का? तसं होत नाहीये. तिथे जेल सुप्रिंटेंडंटला हा विचार करावा लागतो की मला जर जेल शांत ठेवायचं असेल तर मला त्याला का स्टॅग्नेटच करावं लागेल, वेगवेगळं करावं लागेल, याला वेगळा ठेवावा लागेल, त्याला वेगळा ठेवावा लागेल, त्याला वेगळा ठेवावा लागेल, त्याला वेगळा ठेवावा लागेल. जरी तुम्ही इथे जाती धर्माचं जरी नाव घेतलं तरी तिकडे तुम्हाला कायदा हा वाकवावा लागतो. कायदा वाकवावा का लागतो? कारण कायदा तुम्हाला एवढ्यासाठी वाकवावा लागतो की जेलमध्ये तुम्हाला जो आरोपी ठेवायचा असतो त्याला त्याच्या बॅरकमध्ये, तो कुठल्या बॅरकमध्ये सुरक्षित, कारण त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी देखील जेल प्रशासनावरती आहे. आणि त्यामुळे त्याला कुठे ठेवायचं, त्याला कशा पद्धतीने ठेवायचं. आता तुम्ही जसं म्हटलं की लिंग, त्याचा धर्म, लिंग, ह्या आता जेलमध्ये बाबा नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण या बाबा लोकांपासून फार सांभाळावं लागतं सगळ्यांना. आता त्यांचे धंदे काय हे मी ते सांगू शकत नाही. असे वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याच्या आधारावरती हे जे बिल आलंय ना की लिंग, भेद, धर्म, जाती या व्यवस्थेपासून प्रत्येकाला वेगवेगळं करता येणार नाही किंवा वेगळं करावं लागेल किंवा काही जे काही तुमचा या बिलाचा उद्देश आहे, ह्या बिलाच्या उद्देशाला तुम्हाला फक्त पेपरवरती हे बिल योग्य आहे. प्रॅक्टिकली हे बिल फार कठीण आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला हे इम्प्लिमेंट करणं आतमध्ये फार सोपं नाही. कारण ज्या दिवशी पहिल्या दिवशी आरोपी ज्या वेळेला पकडला जातो आणि ज्या दिवशी त्याला जेल कस्टडी होते त्याला पहिल्या दिवशी आफ्टरला नेतात. म्हणजे ही त्यांची भाषा आहे, आफ्टर. आफ्टरला नेतात म्हणजे त्याला त्या दिवशी पहिल्या दिवशी आतमध्ये पाठवत नाही. आणि हां, म्हणजे त्यांचा एक भाग असतो ज्या भागामध्ये तुम्हाला ठेवतात आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी तुमची ॲलोकेशन होतं, तू कुठे, तू कुठे, तू कुठे. मग ते ॲलोकेशन कोण किती काय देणार, कसं देणार, तुला 8 नंबर पाहिजे का 12 नंबर पाहिजे का 6 नंबर पाहिजे का तुला 2 नंबरला टाकू का तुला बाबाला पाठवू का तुला हॉस्पिटलला पाठवू. म्हणजे हे ॲलोकेशन मग तिकडे डिस्ट्रीब्युशन असतं. म्हणजे आपल्याकडे कसं मंत्रिमंडळाचं डिस्ट्रीब्युशन असतं, आवडते सगळे, चांगली खाती, बेन खात्याचा, ह्याचा त्याचा, तसंच तिकडे पण सगळं तसंच असतं. म्हणून मी म्हटलं एक पॅरलल संस्था आहे. या पॅरलल संस्थेमध्ये, कारण मी आता बाकीच्या त्या भ्रष्टाचार, त्यांचं कसं दुकान चालतं, काय चालतं, जेल सुप्रिंटेंडंटचं आजच्या तारखेला काय उत्पन्न, या सगळ्या गोष्टीत मी जात नाही, कारण तो हा एक वेगळा डिबेट आहे. मी फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित आहे की ॲलोकेशन ऑफ म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ आरोपी करताना तुम्ही हे जे काय म्हणताय हे आणि ॲक्च्युली प्रॅक्टिकली तिकडे जे चालतंय याच्यामध्ये बरीच मोठी तफावत आहे. ही तफावत तुम्ही दूर कशी करणार हे सभागृहाला कळलं पाहिजे. कारण हा कायदा उद्यापासून आला तर एखाद्याला तुम्हाला उचलून, समजा एखाद्याने सुपारी घेतलीच, एखाद्याला मारून टाकायची, तुम्ही हा कायदा दाखवाल, त्याला टाकून द्याल त्याच्या त्या बॅरेकमध्ये, या नियमाप्रमाणे आम्ही त्याला टाकून देतोय आतमध्ये त्याचं कामकाज बरोबर होऊन जातं. त्याला काय जास्त काय करावं लागत नाही. ते त्याला बरोबर अशा पद्धतीने घेऊन जातात. ते सगळं ठरलेला सेट पॅटर्न आहे तिकडे. म्हणजे इतकी ऑर्गनाइज पॅटर्न तिकडे चालतो ना की एवढा ऑर्गनाइज पॅटर्न मला तरी वाटत नाही दुसरीकडे कुठे चालतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही हे जे काय बिल आणले की वेगवेगळ्या, आता मला वाटतं फक्त एवढंच आहे ना याच्यामध्ये ही सुधारणा, मी म्हणून एवढ्यावरच बोलतो. तर ती दिव्यांग आहेत, म्हणजे 18 वर्ष क्रॉस झाली. आता तुम्हाला ज्युनियरला तुम्हाला काही लोकांना बाल सुद्धा घरात पाठवायचं असतं, त्याची टेस्ट होते, त्याची मेडिकल होते, त्याला खाली ठेवायचा का वर ठेवायचा. कारण त्याला जर मोठ्या आरोपातनं बाहेर काढायचं असेल तर त्याला 18च्या खाली ठेवला किंवा त्याला 16च्या खाली ठेवला, त्याला जर बाल याच्यात आणला तर त्याची शिक्षा काय होते, हे सगळे तिकडे ठरलेलं असतं. त्यामुळे त्याला कोणाला मेडिकलला पाठवायचं आहे, त्याला हॉस्पिटल कोणाला द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, हे सगळे ह्याच्याशी संबंधित आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे काही बिल आपण आणलेलं आहे ह्या बिलाशी सुसंगत खाली त्याची व्यवस्था व्यवस्थित चालेल हे थोडं आपण जर सभागृहाला अश्योर केलं की ह्या बिलाचा आधार घेऊन आम्ही ही कायद्यामध्ये दुरुस्ती करून आम्ही त्या दुरुस्तीच्या आधाराने लोकांना किंवा जे आतमध्ये कैदी जातील त्यांच्यावरती कुठला अन्याय होऊ देणार नाही, एवढा जर तुमचा ॲश्युरन्स मिळाला तर आम्हाला या बिलाबद्दल काही ऑब्जेक्शन नाही. परंतु तो ॲश्युरन्स मिळाल्याच्या नंतर आम्ही वारंवार आपल्या कृपेने जेलमध्ये जात असतो, त्याच्यामुळे आम्हाला जेल व्यवस्थित बघायला मिळतो. आणि तेवढा जर आम्ही जाऊ नये तर सरकारने देखील आमच्यावरती दयामाया दाखवावी, वारंवार आम्हाला पाठवू नये. नाही तर वारंवार तुम्ही जेवढे वेळा आम्हाला आतमध्ये पाठवणार तेवढा आतल्या गोष्टी आम्ही बाहेर इथे घेऊन येणार. त्यामुळे ह्याच्या पुढे विचार करा आम्हाला आतमध्ये पाठवताना
की बाबा आतमध्ये गेल्यामुळे ह्यांचा फायदा आहे का नुकसान आहे. तर मला असं वाटतं की जे सरकारने बिल आणलं याच्यावरती काय ऑब्जेक्शन असायचं कारण नाही, परंतु ज्या बिलाचा उद्देश जर चांगला असेल तर त्याची अंमलबजावणी देखील चांगली असली पाहिजे, हे सरकारने ॲश्युअर करावं. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.